चला मॅचला होती सुरुवात. अंपायर सिग्नल मॅच ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल आपण पाहताय गोलंदाज प्रणव. पहिला बॉल अगदी आपण पाहता इथे आमचे फिरोज सर आम्हाला जरूर सांगतायत हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव आपल्याला पाहायला मिळतीये. सी पूल मधील खऱ्या अर्थानं आपण पाहता ही तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. सी पूलला सुरुवात झाल्यानंतर ही तिसरी मॅच आपण पाहता. एकीकडे तुम्ही पाहता फटका फटका चांगला आहे. बॉलला पाठवलाय लॉंगन सीमा पार. इथे आलाय षटकार. सन्माननीय पापा टिबाले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की या आपलं सहर्ष स्वागत आमदार चषक 2025 मध्ये. बरेचसे मान्यवर आपण पाहता या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी, या स्पर्धेचं मनोबल वाढवण्यासाठी त्या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. सर्वांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे शिल्पकार, ज्यांनी ही स्पर्धा, ज्यांच्या संकल्पनातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये, ते आमचे शादाबबाई नजे यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं साकार आणि संपन्न होणारी ही स्पर्धा आपण पाहता. आमदार चषक 2025. कर्जत खालापूरचे दमदार नेतृत्व, ज्यांनी या खऱ्या अर्थानं कर्जत खालापूरचं, संपूर्ण कर्जत खालापूरचं नंदावन केलं. या कर्जत तालुक्याला खऱ्या अर्थानं जे लँडमार्क ज्यांच्या माध्यमातून मोठमोठे उभारण्यात आले, ते खऱ्या अर्थानं सर्वांचे लाडके कार्यशील आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरबे यांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहता. आणि त्यांच्यावरती असलेलं प्रेम आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रेमानं ही भरवलेली स्पर्धा आपण पाहता. चांगला बॉल दूर परून खेळण्याचा प्रयत्न. पंच सांगतात आणखीन एक व्हाईट बॉल आला. हा दबाव खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज प्रणव वरती. कारण की पहिला बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला होता, एक्स्ट्राचा बॉल होता आणि त्यानंतर मात्र एक षटकार आला. आणि आता मात्र बचाव करण्याच्या प्रयत्नामध्ये हा आणखीन एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगली मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. स्वर्गीय अरुण काका 11 बेनगाव. यावेळी चांगला बॉल, पंचांकडे अपील. यस, फलंदाज बाद. जय हनुमान पोशिरी टीमची आपण पाहता. फलंदाज या ठिकाणी बाद होतो नितीन डीजे. फलंदाज बाद झाला नितीन, ज्याच्या बाट मधून एक षटकार आला होता, परंतु त्याला प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळालं. गोलंदाज प्रणवचं ज्यानं विकेटच मिळवली ती आपण पाहता नितीनची मोठी विकेट पाहायला मिळाली. हिट विकेट. फलंदाज बाद झाला, हिट विकेट झाला. खऱ्या अर्थानं पॉपिन क्रिसचा वापर करत असताना अंदाजच बांधू शकला नव्हता, इतका पाठीमागे सफल झाला होता. आणखीन एक चांगला बॉल, बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एका हातानं बॉलला गॅदर केलं आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फिरोज सर मेन पंच तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यानंतर आमचे स्क्वेअर लेग पंच हरेश कराळे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि टीव्ही अंपायर जे तिसरे पंच आमचे राजेंद्र भोईर सर टेक्निकल रूम मधून पाहायला मिळत आहेत. तौशिफ टिबाळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. बालू माफिया त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. डॉट बॉल आला. चांगलं कमबॅक करत असताना
कौशिफ कौशिफ टिबाले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. खऱ्या अर्थानं आपण पाहताय आमचे शादाब दादांना जे सांगतायत की वालू माफिया आहेत आणि आज वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत आणि 5 रात्रींमध्ये त्यांनी शब्द दिलाय आमच्या शादाबभाई नजे यांना की 5 रात्री आमची उपस्थिती या स्पर्धेसाठी जरूर असेल. प्रत्येकाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये राहिली आहे आणि हे प्रेम आहे खऱ्या अर्थानं शादाब दादा नजे यांच्यावरचं आणि त्यांच्या प्रेमाखातीर खऱ्या अर्थानं प्रत्येक जण या स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतो. ही स्पर्धा प्रत्येकाचं मान सन्मान वाढवणारी, आपल्या विभागाचं आपल्या तालुक्याचं नाव रोशन करणारी, अभिमानानं खऱ्या अर्थानं आपण पाहता आमदार चषक 2025 ही स्पर्धा आपल्याला विकेट आपल्याला पाहायला मिळते. सॉरी विकेट आली आहे, फलंदाज इथून बाद झाला. निखिल हा फलंदाज इथून बाद झाला आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता जय हनुमान पोशिरी टीमचा बाहुबली या टीमला लीड करत असताना आपण पाहता बरेचसे सामने बरेचशा स्पर्धा ज्यानं खऱ्या अर्थानं आपल्या टीमला विजयी करून दिला. तो सूरज मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या अगदी दिशेनं रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी नंबर अगदी 99 आपल्याला पाहायला मिळतोय. 99 क्रमांकाची जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन टीमचा सेनापती सरसेनापती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. जिथे डीजे डीजे साहिल हल्दीचा ऑर्डर जास्त झालेला दिसत आणि इथून आपण पाहता मैदानाचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. संघ आता इथून जर पाहायला गेलं ना तर थोडंसं अडचणीमध्ये आहे आणि आता अडचणीमधून बाहेर संघाला काढायचं आहे. त्यासाठी कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहता 4थ्या क्रमांकावरती सूरज कोंडिलकरला जर आपण पाहिलं तर नेहमी या टीमकडनं सलामी करत असतो, एक चांगला स्टार्ट मिळवून देत असतो. परंतु आज तुम्ही पाहायला गेलं तर स्वतःला थोडासा पाठीमागे ठेवला आणि 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्याच्याकडे आता संपूर्ण लक्ष लागलं असेल ते इथून जय हनुमान पोशिरी टीमचं आणि संपूर्ण खऱ्या अर्थानं सपोर्टर्स यावेळी अगदी आपण पाहता ड्राईव्ह करायचं होतं समोरच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर मधून बॉलला काढायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाही. बॅट स्पीड तुम्ही पाहू शकता, बॅट स्विंग आपण पाहताय सूरजचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच इथे होत नाहीये. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. याच मैदानावरती येत्या 24 ते 28 मे या कालावधीमध्ये काय एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले परंतु बॉल सीमा पार सूरजच्या बॅट मधून आलाय हा भव्य षटकार. डीजे डीजे थोडं डीजे तुम्हाला संधी जरूर दिली जाईल मग तुम्ही त्यावेळी कंटाळू नका. परंतु 24 ते 28 या कालावधीमध्ये याच मैदानावरती आदिवासी नाईट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतील. जर कोणाला या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवायचा असेल तर नाना कैलास सोनू आणि विठ्ठल
यांच्याकडे आपला प्रवेश निश्चित करायचा आहे। याच मैदानावरती 24 ते 28 या कालावधीमध्ये आदिवासी सामने खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतील। आदिवासी स्पर्धा, आदिवासी टीमला खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे। जर कोणाला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल, आपला प्रवेश जर का निश्चित करायचा असेल, तर नाना, कैलास, सोनू आणि विठ्ठल यांच्याशी संपर्क साधा आणि या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक आमचे खुरमबाई नजे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। इथे फटका चांगला आहे, हवेमध्ये मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत, झेल ड्रॉप झाला। पहा उंच किल्ला होता, हवेमध्ये होता, मिस टायमिंग होता, एलिव्हेशनच नव्हता। ज्यावेळी फटका अगदी ऑफर केला त्याच वेळी नाराजगी व्यक्त केली होती सूरजने देखील। सूरजला माहिती होता हा झेल इथून कॅरी होऊ शकतं, कारण की फिल्डरकडे तेवढं खऱ्या अर्थानं टायमिंग होतं जज करण्यासाठी, परंतु जज करत असताना हा झेल ड्रॉप झाला। तुम्ही झेल कोणाचा सोडलाय हे देखील फार महत्वाचं आहे। टीमच्या कॅप्टनला जीवदान मिळालं। आणखीन एक चांगला बॉल, गोलंदाज प्रयत्न करतात, आपल्यातील खऱ्या अर्थानं संपूर्ण एक्सपिरियन्स येते, मात्र झोकत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ लाभणं हे देखील फार गरजेचं आहे। क्षेत्ररक्षक इथे थोडीशी चुकी करताना पाहायला मिळाले। झेल ड्रॉप झाल्यानंतर इथून आपण पाहता एक संधी निर्माण झाली फलंदाजांसाठी आणि तिथे 2 धाबा देखील आपल्याला पाहायला मिळाल्या। एकंदरीत 2 रवी अष्टपैलू खेळाडू आहे बेनगाव टीमचा, सातत्यानं खऱ्या अर्थानं रवीला आपण पाहिलंय। बघ ती कर्जत, आदिवासी कर्जत प्रीमियर लीग असो, अन्य कर्जत मधील कोणतीही स्पर्धा, आदिवासी क्रिकेट मधील रवीची कामगिरी आम्ही नेहमीच पाहत असतो। रवी वाघमारे गोलंदाजीसाठी आलाय, जर्सी नंबर 10 आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजी ट्रॅक वरती। याच रवीनं खऱ्या अर्थानं बेनगाव टीमला तारण्याचं काम सातत्यानं केलं। जर रवी खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना की बामच्या मला मैदानावरती ज्या रवीनं खऱ्या अर्थानं अप्रतिम गोलंदाजी केली होती याच बेनगाव टीम मधून। इथे फटका चांगला आहे, विथ द टर्न पाठवलाय बॉलला, काऊ कॉर्नर सीमा पार, ठोकलाय रोहितनं हा षटकार। बॉल सीमा पार, षटकार। बॅक टू बॅक षटकार आलेत आणि या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 30 धावा धाव फलकावरती। ती मोठी बॅटिंग लाईनअप आहे अजय हनुमान पोशी टीम कडे। आपण सातत्यानं पाहतो प्रत्येक फलंदाज मध्ये त्याच्यामध्ये अगदी 11वा देखील फलंदाज असा आहे ना की तो मोठा फटका मारू शकतो। इतकी तगडी टारकास्ट आहे अजय हनुमान पोशीर या टीम कडे आपण पाहता बॅटिंग करत असताना, आणि इथून मात्र रोहित आणि सूरज चांगली बॅटिंग करतात।
इथे पुनश्च एकदा बॉल हवेमध्ये सूरज त्या ठिकाणी बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रोहितला इथून परतावं लागतंय. विकेट आली आहे. जाऊया डीजे कडे. सर 31 जाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. तिसरं षटक, तिसरी ओव्हर खऱ्या अर्थानं प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत 31 जाबा. 2 फलंदाज लवकर परतले होते, परंतु त्यानंतर जो स्टार्ट खऱ्या अर्थानं चांगला मिळून दिला रोहित आणि त्याच्या साथीनं सूरजनं. इथून देखील आपण पाहता व्हाईट बॉल आला. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय दर्शन. आणि इथून 32 जाबा धाव फलकावरती जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फटका फटका चांगला आहे. बॉल सीमा पार, आउट ऑफ द पार्क. आल्या आल्या दर्शनच्या बाट मधून आलाय. लॉंग ऑन सीमा पार. क्वालिटी दर्शवत असताना षटकार. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक आला. हा दुसरा धमाका. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थोडं फास्ट घ्या, घेऊ नका. पाशाने आणि त्यांच्या विरोधामध्ये मोहाची वाडी विनायक दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. धाव संख्या जाऊन पोहोचली 44. आपण पाहताय बॅक टू बॅक 2 षटकार आले दर्शनच्या बाट मधून. 5व्या क्रमांकावरती आला होता दर्शन. पहा मी उल्लेख देखील केला होता जनमान पुशीर टीमचा. या टीमकडे क्षमता, या टीमकडे बॅटिंग लाईनअप मोठी आहे. प्रत्येक फलंदाज इथून बॅटिंग करू शकतो, प्रत्येक फलंदाज मोठे फटके मारू शकतो आणि तशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 फलंदाज बाद झालेत,
परंतु कोणताही दबाव नाहीये. सूरज कोंडिलकर ठोकतोय. बॉल चाललाय सीमा पार. दणदणीत, सनसनीत, खणखणीत षटकार. नियोजनबद्ध ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. काय दर्जेदार आयोजन आणि नियोजन ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं सादाबाई नजे गेले कित्येक दिवस खऱ्या अर्थाने ही स्पर्धेचं नियोजन करत होते. या स्पर्धेबद्दल चर्चा खऱ्या अर्थानं आपण पाहताय प्रत्येक स्पर्धेमध्ये करत होते. फुलटॉस बॉल फ्लिक केलाय. बॉलला पाठवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमा पार चौकात. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 54 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. वेगानं पुढे चालली आहे हनुमान पोशी टीम. वेगाला ब्रेक लावावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. आता इथून वाईट बॉल एक्स्ट्राची धाव. अवांतर धावा धावफलकावरती खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाल्यात. 55 धावा धावफलकावरती गोलंदाज संदीप चौथ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं इथून ह्या गतीला थांबवावं लागेल ते स्वर्गीय आकाश काका 11 बेनगाव टीमला. सॉरी अरुण काका. माफिया सभी स्वर्गीय अरुण काका स्मृती 11 वेनगाव ही टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. फटका इथे मात्र फसलाय. बराच काल हवेमध्ये शतरक्षक त्या ठिकाणी अगदी दूरवर राहिले आहेत. सेफ लँडिंग झाली आहे बॉलची आणि इथून मिळतील 2 धावा. सूरजला मिळालेलं जीवदान आणि त्यानंतर त्याच्या बॅटमधून आलेल्या या धाबा आणि त्या धाबा खऱ्या अर्थानं आता थोड्याशा मागण्या ठरल्या जात आहेत ते स्वर्गीय अरुण काका 11 बेनगाव टीमला. गोलंदाजीमध्ये खऱ्या अर्थानं सुधारणा करावी लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे देखील ऑन साइडला फटका फसलाय. मिस टायमिंग आहे. हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल. जजमेंट चुकलं आणि इथे मात्र आता फेकी देखील खराब पाहायला मिळतीये. फेकी कदाचित चांगली होती परंतु गॅदर करता आलं नाहीये आणि इथून पुनश्च एकदा जीवदान मिळालंय ते सूरज कोंडिलकर आपण पाहता बॅटिंग करत असताना. अरे दोन्हीकडे खऱ्या अर्थानं जीवदान मिळालंय. अगदी आपण पाहताय झेल देखील इथे संधी होती आणि त्यानंतर रनआउटची देखील संधी होती. दोन्ही संध्या खऱ्या अर्थानं गमावल्यात त्या फिल्डिंग करणाऱ्या टीमनं आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती तब्बल 60 धावा या धावफलकामध्ये पाहायला मिळतात. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 60 धावा धावफलकामध्ये आतापर्यंत या स्पर्धेतील खऱ्या अर्थानं हायेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळाला तो 60 आणि त्या 60 धावसंख्येचा आता
खऱ्या अर्थानं 4 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि शेवटच्या षटकामध्ये आता किती धावा आपल्याला पाहायला मिळतील. आणि खऱ्या अर्थानं रस्त्याच्या बाजूलाच आपण पाहताय जे मेन रस्ता आहे त्याच्या बाजूलाच आपण पाहताय चायची टपरी जिथे चालू आहे. जर कोणाला झोप आली असेल आणि चाय प्यायची जर का इच्छा झाली असेल तर आपण जा आणि आपापल्या पैशाने त्या ठिकाणी चाय घ्यायची. नाहीतर काही वेळेला असं वाटतं की आयोजकांनी अनाउन्समेंट करायला सांगितले तर मग आयोजकांकडून आहे की काय, परंतु आपल्या पैशाने घ्यायची. इथून मात्र पुनश्च एकदा रनआउटची संधी होती परंतु फलंदाज त्या ठिकाणी पोहोचले जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 61. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहताय सूरज गोलंदाजीसाठी आला आणि आता सूरजला खऱ्या अर्थानं सूरज सारखं चमकावं लागेल आपल्या टीमसाठी, कारण की ज्या कामासाठी या टीमची ओळख आहे ती टीम खऱ्या अर्थानं आता थोडीशी नाराज करते आपला संपूर्ण. चांगला बॉल सूरजचा इथून पाहायला मिळतो आणि हा प्रश्न देखील पडला होता खऱ्या अर्थानं बऱ्याचशा प्रेक्षकांना आणि खऱ्या अर्थानं पाठीराख्यांना देखील की सूरज चव्हाण सारखा गोलंदाज या टीमकडे असताना त्याला मागे का ठेवण्यात आलं. कारण की ज्या सूरज चव्हाणची चर्चा सातत्यानं कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये राहिली आहे, ज्या सूरज चव्हाणनं कित्येक सामने ॲज अ गोलंदाज आपल्या टीमला विजयी करून दिलेत, त्याला पाठीमागे का ठेवण्यात आलं हा देखील प्रश्न आहे. परंतु इथे सूरजच्या विरोधामध्ये सूरजचा हा प्रति हल्ला बॉल सीमा पार स्क्वेअर लेगला झालाय कव्हर, इथे आलाय षटकार. सूरज कोंडिलकरला इथून मात्र बाद केलाय ते सूरज चव्हाणनं. विकेट आली आहे ते जय हनुमान पोशीर टीमची. आणि इथून मात्र मंदारच्या बाट मधून आला आज षटकार. पहा प्रत्येक फलंदाजानं मोठे फटके मारलेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय.
विनायक मोहाचीवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये पाशाने. दोन्ही टीमच्या कॅप्टनला हा फायनल कॉल असेल. आपण टॉससाठी या. मोहाचीवाडी विनायक आणि त्यांच्या विरोधामध्ये पाशाने. दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आणि टॉससाठी याल त्याच्या अगोदर आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. म्हणजे नेक्स्ट तुम्हाला कॉलच करायला नको. खुरमबाई आहेत त्यांच्याशी संपर्क साधा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मोहाचीवाडी विनायक आणि त्यांच्या विरोधामध्ये पाशाने. याच मैदानावरती पाशाने टीमचा रेकॉर्ड आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेत परंतु त्यांचा प्रयत्न आणि त्यांचे खऱ्या अर्थानं मेहनत या स्पर्धेमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे त्यांनी मेहनत केली आहे प्रत्येक मॅच मध्ये, प्रत्येक मॅच अगदी शेवटपर्यंत ते लढलेत आणि 73 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 74 धावसंख्येचा आता टार्गेट असेल ते स्वर्गीय अरुण काका 11 बेनगाव टीमच्या अगेन्स्ट. या टीमकडे देखील मोठे फलंदाज आहेत. या टीमकडे आपण पाहताय कैलास आहे, या टीमकडे आपण पाहताय सूरज आहे, त्यांच्याकडे रवी आहे, विनायक आहे. मोठे फलंदाज या टीमकडे देखील आहेत. या टीमकडे देखील खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो ना तर ती क्षमता आहे इथून या धावसंख्येचा पाठलाग करण्याची. परंतु या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की या धावसंख्येचा बचाव केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती करूया बदल आणि मायक्रोफोनवरती जोडले जातील संदीप गायकवाड सर. सर टॉस घ्या आणि मग मायक्रोफोनवरती या. मोहाचीवाडी विनायक आणि त्यांच्या विरोधामध्ये पाशाने या दोन टीम दरम्यानची नेक्स्ट मॅच. तौसिफजी तिवारी सर यांच्या शुभास्ते नाणेफेकचा कौल या ठिकाणी केला जातोय. तौसिफ भाई या आपल्या शुभास्ते नाणेफेकचा कौल या ठिकाणी होतोय. एकीकडे आपण पाहतोय तर टॉस आपण पाहतोय दीप आणि दुसरीकडे नसीम. तर टॉस या ठिकाणी प्राप्त केलाय तर जरूर आभाषण संघ आपण पाहतो टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीला आमंत्रित केलंय नसीम भाई अर्थात मोहाचीवाडी. या संघ आपण पाहतोय या ठिकाणी बॅटिंग करताना दिसेल. या दोन्ही संघाचे कॅप्टन पाशाने संघाचा कर्णधार. आपण आयोजकांशी संपर्क साधायचा लगेच. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल नसीम 11 मोहाचीवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये ती पाशाने. या दोन टीम दरम्यान 73 धावा धावफलकावरती आल्या, 74 धावसंख्येचं टार्गेट आहे. चला फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. खऱ्या अर्थानं विनायकजी बिडकर सर यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहताय मोहाचीवाडी संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन पाहायला मिळेल. कारण की विनायक बिडकर सरांनी ज्या पद्धतीनं नेरल टेनिस क्रिकेटमध्ये काम केलं आहे, ज्या प्रकारे त्यांचं योगदान या नेरल विभागामध्ये राहिलं आहे, बरेचसे चांगले प्लेयर त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं घडले गेलेत, ते आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतील. मायक्रोफोनवरती जोडले जातील संदीप गायकवाड सर. जरूर आपण पाहतो विनायकजी बिडकर सर, महाराष्ट्र पोलीस, महेशजी राठोड सर, भाऊ राठोड, शमीम कुरेशी सर्वांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं मनापासून या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. स्ट्राइकला सूरज, नॉन स्ट्राइकला तो फलंदाज विजय आणि गोलंदाजी मार्कवरती रोहित. वाकदच्या आमदार ट्रॉफी मध्ये आपण पाहिलं गेलं हा रोहित उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. आज गोलंदाजी मार्कवरती सज्ज, पंताच्या डाव्या साईडने राईटर ओव्हर द विकेट मारा
74 धावांचं बलमोठं लक्षाचा पाठलाग या ठिकाणी आपण पाहतो आहे. स्वर्गीय अरुण काका स्मृती 11 वेनगाव संघ आपण पाहतो. दूरवरचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर करताना दिसला फलंदाज. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली. रोहित तयार पंताच्या डाव्या साईडने. इथे वाईट चेंडू. 2 हात समांतर पंतांचे, धावसंख्या अव्वल जोडली जाईल. एक चेंडू आणि एका धावेने पुन्हा एकदा संघाने सुरुवात केली. 74 धावांचं लक्ष. आणि जरूर आपण पाहिलं योगेश, आपण सांगितलं नेरल टेनिस क्रिकेट नव्हे तर अनेक क्रिकेटरना घडवण्याचं काम या विनायकजी बिडकर सर यांनी केलेले आहे. एक वेळ एक काल होता जेव्हा आपण ओपन क्रिकेट नव्हता, एक गाव 11 खेळत नव्हते आणि त्यावेळी विनायक बिडकर सरांची बॅटिंग बघायला प्रेक्षक आपण पाहतोय आतुरले जात होते. आम्ही त्यातले एक आहोत. जेव्हा विनायक बिडकर सर खेळत होते त्याचा खेळ पाहण्यासाठी आम्ही दूरवरचा प्रवास करत असोत. ते विनायक बिडकर आपण पाहतोय अनेक खेळाडूंना त्यांनी घडवलंय. नेरल टेनिस क्रिकेटमध्ये असे महान खेळाडू झालेत, त्याच्या तालिमीत आपण पाहतोय ते खेळाडू शिकलेत. अजूनही आपण पाहतोय ते मैदानावरती खेळताना दिसतील. आज या मैदानावरती ते महचवाडी या संघाकडून आपण पाहतो नसीम 11 संघाकडून खेळताना दिसतील. गोलंदाज सय्यार पंताच्या उजव्या साईडने. राऊंड विकेट. पुन्हा एकदा दूरवरचा चेंडू होता, पंतांनी 2 हात समांतर केले, धावसंख्या अवांतर. क्रिकेटच्या दुनियामध्ये पॅकर म्हणून प्रसिद्ध असलेले नसीम आपण पाहतोय वसीम 11चे संघ मालक आज या ठिकाणी खेळताना दिसतील. कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये पाहतो आपण नेहमीच त्यांचा संघ KPL मध्ये खेळताना दिसतो. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा राऊंड विकेट. रोहित सुरासाठी चांगला चेंडू आपण पाहतो. पडल्यानंतर पशी वलन घेणारा चेंडू होता. निर्धाव चेंडू आपण पाहायला गेला. डॉट चेंडू आला. 3 चेंडू 3 धावा आत्तावर पाहिले गेले. जे खराब चेंडू फेकले होते त्यानंतर चांगला चेंडू फेकत असताना कमबॅक करत असताना इथेही दूरवरचा चेंडू होता. ऑन साईडचा चेंडू ऑफ साईडचा फिरवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहिल्या दरम्यान खराब क्षेत्ररक्षक सुरजचा चेंडू सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. रक्षक 3-3 त्या ठिकाणी तैनात. इथे तालमेला तिथे पटेलगिरी दिसून आली. तू घेणार मी घेणार मी घेणार तू घेणार. यामध्ये चेंडू जमिनीला दान झालाय. झेल ड्रॉप. पटेलगिरी पाहिली गेली आपण पहिल्या आपण पाहिलं गेलं. यामध्ये झेल ड्रॉप झाला. 3-3 क्षेत्ररक्षक होते. रोहित त्या ठिकाणी पोहोचला होता. मंदार राणे, रोहित, त्यानंतर आणखी क्षेत्ररक्षक पाहिलं तर सूरज तेही त्या ठिकाणी पोहोचले होते. 2 धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय. 9 या आकड्यावरती आहे. 74 धावांचं लक्ष गाठायचंय. चांगला चेंडू. डॉट चेंडू आपण पाहिलं गेलं. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावरती.
इथे पाहतो आपण चांगला चेंडू या ठिकाणी एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. फुल लेंथचा चेंडू जीवनचा भोता फिरकावला डी बॅकवर्ड स्क्वेअर इथं डीप मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक सूरज कोंडिलकर त्या ठिकाणी तैनात. पॉवर प्लेचं दुसरं षटक. बॅट्समॅन रिव्ह्यू आहे जरूर. भोसींजी नजे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचे मनापासून अधिक स्वागत. फायर बैलाचे मालक आणि उद्या फायर बैल जरूर या मैदानावरती येईल. चेक केलं जातं रोटेट. टफ आहे. तो नो बॉल आहे. तिसऱ्या पंचांचा इशारा नो चेंडू या ठिकाणी आलाय. यानंतर फ्री हिटचा चेंडू आपण पाहतोय. चांगला चेंडू आपण पाहतो. फ्री हिटचा चेंडू वरती काही करता आला आणि जीवन गोलंदाजी मार्क वरती. आणि अनेकांना विचार पडला असेल नो बॉल पंचांनी ज्या पद्धतीने फ्लाईट होता चेंडू, ज्या पद्धतीने चेंडू गेला डीप होण्या अगोदर बॅट वरती पडण्या अगोदर चेंडूची जी हाईट होती ती हाईट मोजली गेली. असं वाटत होतं हवेतून चेंडू खाली पडतोय का, पण चेंडू त्या बॅट वरती पडला त्यावेळी त्याची हाईट आपण पाहायला गेलं नोच्या ज्या ॲव्हरेज वरती होती त्या ॲव्हरेज वरती असल्या कारणाने तिसऱ्या पंचांचा कॉल होता तो नो चेंडू. इथे पुढचा चेंडू. पुढचा इथं चांगला चेंडू रोहितचा हा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय. फंबल पाहिलं गेलं. एक धाव पूर्ण. चेंडू परत खेळत बसला होतो तो त्या ठिकाणी आपण पाहतो रोहित. या दरम्यान दुसरी धाव पूर्ण केली जाते. 74 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे. आज धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 14 या आकड्यावरती. अजूनही 60 धावांची गरज. पुन्हा एकदा फ्लॅटेड चेंडू. फटकावला चेंडूपेक्षा कव्हर रिझर्व मधून गॅपमधून चेंडू ढकलला. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी आलाय अभ्यंतरीण चौकार.
18 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. गोलंदाज जीवन पुन्हा एकदा तयार. प्रत्येक चेंडू फ्लाईट चेंडू टाकण्याचा प्रयत्न आपण पाहिलं गेला. फ्लाईट टाकत असताना आत्ता परत जीवन आहे 3 चेंडू जे फुल टॉस फेकलेत. त्यानंतर हा खराब चेंडू पुन्हा एकदा पाहतोय. 19 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा फ्लॅटेड चेंडू. इथे बॅटची आपण पाहतो एज घेण्यात आली आहे. फलंदाज बाद झटका दिला गेलाय. वेनगाव संघाला झटका असेल. पहिला झटका विजयच्या स्वरूपात दिला जातोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय. सर्वेशला आपण पाहतोय. जीवनचा पुढचा चेंडू. चांगला चेंडू आपण पाहतो. प्रत्येक चेंडू फ्लाइटेड चेंडू. प्रत्येक चेंडूला आमंत्रण दिलंय. आणि जर विचार केला नितेश आपण आणि राजेश सर प्रत्येक चेंडू या फुल लेंथच्या चेंडूला कोणत्या प्रकारची मुवमेंट नव्हती करत. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला वेट करून खेळण्याचा प्रयत्न केला. जर इथे एखादा पाऊल पुढे टाकून किंवा एखाद्या जागेला हालचाल करून जर त्यांनी विचार केला असता तर जरूर आपण पाहतो इथे मोठे फटके या ठिकाणी मारण्यात आले असते. नवीन गोलंदाज यशला आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर काढा 19 या आकड्यावरती आहेत. अजूनही आपण पाहतोय 18 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. मॅच अजून संपली नाही आहे. शर्यत अजून बाकी आहे हे सांगत असताना हे फलंदाज सूरज. जिदान डोंगरे आपण कुठे असेल या एक ठिकाणी. जिदान डोंगरे शोएबाई डोंगरे आपली वाट पाहता. जिदान आपण लगेच स्टेजच्याकडे यायचे. जिदान डोंगरे. जिदान अब्बा बुला रे जल्दी आ जाओ. 2 सिंगल आपण पाहतो या ठिकाणी घेण्यात आलेत. गोलंदाज तयार होतो. पुढचा चेंडू इथे बाबू पाहतो. सरळ चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं या ठिकाणी. दोन धावा या दरम्यान पाहतोय. 223 याकडे होतं. एसटीच्या पाठीमागे मंदार राणेला आपण पाहतोय. चांगला चेंडू या ठिकाणी पाहतोय. मंदार राणेने इथे जर 2 स्टंपिंग केल्या तर मयूर मार्के यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे.
चांगला चेंडू वाईट चेंडू आपण त्यांनी या ठिकाणी घोषित केलाय. वाईटने आपण पाहतो धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 24 या आकड्यावरती अजूनही 50 धावांची गरज आहे. पन्नास धावांची गरज. अर्धशतक अजूनही गरजेचं असेल. इथे बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रोहित कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. फलंदाज बाद. इथे आपण पाहतोय सूरज माघारी परतलाय. झटका क्रमांक दुसरा दिला गेलाय तो वेणगाव संघाला. गेला नाहीये कारण या मैदानावरती विनू केटेकर चांगला खेळताना मागच्या वेळेस दिसला होता आणि त्याला मैदानात जाणं गरजेचं होतं. जिथे गरज होती विनू कोटेकर सारख्या तगड्या फलंदाजची तो कुठेतरी बॅकफूट वरती राहिलाय. इथे डॉट चेंडू आला. निर्धाव चेंडूने पाहतो षटक क्रमांक तिसरं या ठिकाणी समाप्त झालंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 या आकड्यावरती आहे. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 50 धावांची गरज. आठवावे लागेल युवराज सिंगचा प्रताप. 12 चेंडू मध्ये त्या 50 धावा पटकाव्या लागतील. वैभव सूर्यवंशीने आपण पाहतोय IPL मध्ये खऱ्या अर्थाने विक्रम घडवला. 14 वर्षाच्या लहानच्या मुलाला जर म्हटलं गेलं एक चांगला प्लेअर म्हणून म्हटलं जाईल त्याच्याकडे. कारण त्याचा एक व्हिडिओ आपण आता पाहायला गेलं आपण इंस्टाग्रामला पाहू शकता. एक साधं सौज म्हटलं जाईल स्वभाव आहे त्याचा. आणि त्या दरम्यान पाहायला गेलं त्यांनी जी शतकी खेळी साकारली होती. पहिली खेळी जेव्हा 38 धाव्यावरती बाद झाला होता तेव्हा निराश झाला होता. 24 धावा काढून बाद झाला तो निराश झाला होता. पण जेव्हा संधी भेटली इथे पुन्हा एकदा पाहतो जीवन फ्लायटेड चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. कोणत्या प्रकारची चुकीनी फलंदाज बाद. माघारी परतेल आपण पाहतो फलंदाज. जीवन आपण पाहतो चांगली गोलंदाजी करतोय. या अगोदरच्या षटकामध्ये जीवनने जे वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक फेकलं होतं तिथे चांगली कामगिरी जीवनने या ठिकाणी केलं होतं. तर विकेटचं बटन आपण पाहतोय. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय
जरूर ज्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती, प्रेक्षक त्याची आतुरतेने वाट पाहता, लाईव्हलाही विचारलं जात आहे विनू कोटेकर मैदानात का नाही गेला. आपण पाहतो डॉट चेंडू या ठिकाणी पाहतो जीवानं अफलातून कामगिरी या ठिकाणी करतोय. स्लोअर आपण पाहिला गेला, गेम जर पाहिलं गेला तर उशिराने सुरुवात झाली. उद्या ठीक सायंकाळी 6:30 वाजता मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल. जीवांचा पुढचा चेंडू डॉट चेंडू आपण पाहिलं गेलं तर 4 षटक या ठिकाणी पाहतो समाप्त झालेत. अजूनही विजयासाठी पाहिलं गेलं 6 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि 49 धावांची गरज. यानंतर बिग फाईट असेल. एकीकडे असेल विनायकजी बिडकर यांचा हा मोहाचीवाडी संघ आणि दुसरीकडे आपण पाहतो असेल जय जवान पाशाने, नौजवान पाशाने संघ आपण पाहतोय. तो एका साईडला भिडताना दिसेल. उर्फी चेंडू आपण पाहायला गेलं. अनिकेत जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो अनिकेत सर या व्यासपीठावरती आणि त्यांच्यासोबत ऋषिकेश पाटील ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे. अनिकेत जाधव आणि ऋषिकेश पाटील या आपण व्यासपीठावरती. एक सिंगल आपण पाहतो. रोहित त्या ठिकाणी चेंडू उचलणार. धावसंख्या स्कोर कार्ड 27 दूरवर राहिला. आपण पाहतोय धावसंख्येचा डोंगर खूप मोठा होता. मंदार राणेने मला कॉल केलं होतं आणि कॉल करताना विचारलं होतं का वेणगाव संघ आमच्या सोबत आहे. कशा प्रकारे वेणगाव संघ खूप मोठा संघ आम्हाला लावला. पण आज पाहिलं गेलं बॅटिंग करत असताना जी आव्हानात्मक धावसंख्या मंदार राणे यांच्या संघाने उचलली आणि तिथे आपण पाहतोय सरसी झाला पोशीर संघ. इथे षटकार जरूर आलाय, लेट आला पण सध्या तरी थेट आलाय. या षटकारच्या सहाय्याने धावसंख्या स्कोर काढा जाऊन पोहोचली 33 या आकड्यावरती. अजूनही 41 धावांची गरज आहे. चांगला फटका बघा. मैदानामध्ये हा फलंदाज लेट गेला कारण सिनियर प्लेयर आहेत. लेट मैदानात पाठवलं. आपलातून फटकेबाजी या अगोदर होणं गरजेचं होतं. 2 षटका अगोदर फटकेबाजी झाली असती तर खऱ्या अर्थाने या षटकामध्ये मजा आली असती. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय
37 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. मॅच बॉल या ठिकाणी वापस आलाय. या षटकातले चेंडू झालेत आतापर्यंत 5. शेवटचा चेंडू गोलंदाज तयार होतोय. डावखुरी हाताचा फलंदाज संदेश. खूप लेट संदेश बघा मैदानावरती गेलाय. हा संदेश जर अगोदर असता तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आणि या मॅचचा रिझल्ट वेगळा असता. अफलातून फटकेबाजी संदेशची आणि जरूर विजय जरा जे हनुमान पोशीर संघ आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. 13 चेंडू आणि 29 धावांची खेळी साकारणारा सूरज कोंडिलकर ठरलाय या मॅचचा हिरो.